श्रीराम समर्थ श्रीराम। दशक दुसरा, मूर्ख लक्षणांचा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक दुसरा, समास पहिला, मूर्ख लक्षण श्रीराम। ओम नमो जी गजानना एकदंता त्रिनयना कृपादृष्टी भक्तजना अवलोकावे श्रीराम। तुझ नमो वेद माते श्री शारदे ब्रह्मसुते अंतरी वसे कृपावंते स्फूर्ती रूपे श्रीराम। वंदून सद्गुरु चरण करून रघुनाथ स्मरण त्यागात मूर्ख लक्षण बोली जेल श्रीराम। एक मूर्ख एक पडत मूर्ख उभय लक्षणी कौतुक श्रोती सादर विवेक केला पाहिजे श्रीराम। पडत मूर्खाचे लक्षण पुढिले समासी निरूपण सावध होऊन विचक्षण परिसोत पुढे श्रीराम। आता प्रस्तुत विचार लक्षणे सांगता अपार परी काही एक तत्पर होऊन ऐका श्रीराम। जे प्रपंचिक जन जयास नाही आत्मज्ञान जे केवळ अज्ञान त्यांची लक्षणे श्रीराम। जन्मला जयाचे उदरी तयासी जो विरोध करी सखी मानिली अंतुरी तो एक मूर्ख श्रीराम। सांडून सर्व ही गोत स्त्री आधेन जीवित सांगे अंतरींची मात तो एक मूर्ख श्रीराम। परस्त्रीसी प्रेमाधरी श्वश्रगृही वास करी पुढे वीण कन्यावरी तो एक मूर्ख श्रीराम। समर्थावरी अहंता अंतरी मानी समता सामर्थ्ये वीण करी सत्ता तो एक मूर्ख श्रीराम। आपली आपण करी स्तुती स्वदेशी भोगी विपत्ती सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख श्रीराम। अकारण हास्य करी विवेक सांगता न धरी जो बहुतांचा वैरी तो एक मूर्ख श्रीराम। आपुली धरुनियादुरी पळाव्यासी करी मित्री पळन्यून बोले रात्री तो एक मूर्ख श्रीराम। बहुत जागते जन तयामध्ये करी शयन परस्थळी बहुभोजन करी तो एक मूर्ख श्रीराम। मान अथवा अपमान स्वये करी परिच्छिन्न सप्तवेसनी जयाचे मन तो एक मूर्ख श्रीराम। धरुनी परावी आस प्रयत्न सांडी सावकास निसुगाईचा संतोष मानी तो एक मूर्ख श्रीराम। धरी विवेक उमजे आणि सभेमध्ये लाजे शब्द बोलता निर्भुजे तो एक मूर्ख श्रीराम। आपणाहून जो श्रेष्ठ तयासी अत्यंत निकट शिकवणेचा मानी वीट तो एक मूर्ख श्रीराम। नायके त्यासी शिकवी वडिलासी जाणीव दावी जो आरजास गोवी तो एक मूर्ख श्रीराम। एका एकी एकसरा झाला विषयी निलादरा मर्यादा सांडून सैरा वर्ते तो एक मूर्ख श्रीराम। औषध नेघे असोन वेता सत्यन करी सर्वथा न मिळे आलिया पदार्था तो एक मूर्ख श्रीराम। संगे विण विदेश करी गोळखी वीण संगदरी
पुरी घाली महापुरी तो एक मूर्ख श्रीराम. आपणास जेथे मान तेथे अखंड करी गमन. रक्षू नेणे मानाभिमान तो एक मूर्ख श्रीराम. सेवक झाला लक्ष्मीवंत तयाचा होय अंकित. सर्व काळ जो दुष्चित तो एक मूर्ख श्रीराम. विचार न करिता कारण दंड करी अपराधे विण. स्वल्पासाठी जो कृपण तो एक मूर्ख श्रीराम. देवलंड पितृलंड शक्तिवीण करी तोंड. ज्याचे मुखी बंड उबंड तो एक मूर्ख श्रीराम. घरीच्या वरी खाय दाडा बाहेरी दीन बापुडा. ऐसा जो का वेळ मूडा तो एक मूर्ख श्रीराम. नीच यातीसी सांगात परांगणेसी एकांत. मार्गे जाये खात खात तो एक मूर्ख श्रीराम. स्वयं नेणे परोपकार उपकाराचा अनोपकार. करी थोडे बोले फार तो एक मूर्ख श्रीराम. तपीळ खादाड आळसी कुश्चिळ कुटीळ मानसी. धारिष्ट नाही जयापासी तो एक मूर्ख श्रीराम. विद्या वैभव नाधन पुरुषार्थ सामर्थ्य नामान. कोरडाच वाहे अभिमान तो एक मूर्ख श्रीराम. लंडी लटिका लाभाड कुकर्मी कुटिळ निजाड. निद्रा जयाची वाड तो एक मूर्ख श्रीराम. उंची जाऊन वस्त्र नेसे सव्वारा बाहेरी बैसे. सर्व काळ नग्न दिसे तो एक मूर्ख श्रीराम. दंत चक्षु आणि ग्राण पाणी वसन आणि चरण. सर्व काळ जयाचे मळीण तो एक मूर्ख श्रीराम. वैद्रुती आणि विती पात नाना कुमूर ते जात. अपशकुने करी घात तो एक मूर्ख श्रीराम. क्रोधे अपमाने कुबुद्धी आपणास आपण वधी. जयास नाही दृढ बुद्धी तो एक मूर्ख श्रीराम. जीवलगास परम खेदी सुखाचा शब्द तोही नेदी. नीच जना संबंधी तो एक मूर्ख श्रीराम. आपणास राखे परोपरी शरणागतास अवघेरी. लक्ष्मीचा भरवसा धरी तो एक मूर्ख श्रीराम. पुत्र कळत्र आणि दारा इतुकाची मानुनिया तारा. विसरून गेला ईश्वरा तो एक मूर्ख श्रीराम. जैसे जैसे करावे तैसे तैसे पावावे. हे जयास नेणवे तो एक मूर्ख श्रीराम. पुरुषाचे अष्टगुणे स्त्रियासी ईश्वरी देणे. ऐशा केल्या बहुत जेणे तो एक मूर्ख श्रीराम. दुर्जनाचे बोले मर्यादा सांडून चाले. दिवसा झाकिले डोळे तो एक मूर्ख श्रीराम. देवद्रोही गुरुद्रोही मातृद्रोही पितृद्रोही. ब्रह्मद्रोही स्वामीद्रोही तो एक मूर्ख श्रीराम. परपीडेचे मानी सुख परसंतोषाचे मानी दुःख. गेले वस्तूचा करी शोक तो एक मूर्ख श्रीराम. आदरे वीण बोलणे नपुसता साक्ष देणे. निंद वस्तू अंगीकारणे तो एक मूर्ख श्रीराम. तुक तोडून बोले मार्ग सांडून चाले. कुकर्मी मित्र केले तो एक मूर्ख श्रीराम.
पथ्य राखो नेणे कदा विनोद करी सर्वदा हासता किजे पेटे द्वंद्वा तो एक मूर्ख श्रीराम होड घाली अवघड कासे वीण करी बडबड बोलोची नेणे मुखदड तो एक मूर्ख श्रीराम वस्त्रशास्त्र दोन्ही नसे कुंतस्थळी जाऊन बैसे जो गोत्र जास विश्वासे तो एक मूर्ख श्रीराम तस्करासी ओळखी सांगे देखली वस्तू तेची मागे आपले अनित करी रागे तो एक मूर्ख श्रीराम हीन जनासी बराबरी बोल बोले सर्वोत्तरी वाम हस्ते प्राशन करी तो एक मूर्ख श्रीराम समर्थासी मत्सरी अलभ्य वस्तूचा हेवा करी घरीचा घरी करी चोरी तो एक मूर्ख श्रीराम सांडुनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा सार्थके वीण वेची वयसा तो एक मूर्ख श्रीराम संसार दुःखाचे निगुणे देवास गाळी देणे मैत्राचे बोले उणे तो एक मूर्ख श्रीराम अल्प अन्याय क्षमान करी सर्व काळ धारकी धरी जो विश्वासघात करी तो एक मूर्ख श्रीराम समर्थाचे मनीचे तुटे जयाचे नि सभा मिटे क्षणाभरा क्षणा पालटे तो एक मूर्ख श्रीराम बहुता दिवसांचे सेवक त्यागुण ठेवी आणिक ज्याची सभा निर्णायक तो एक मूर्ख श्रीराम अनीतीने द्रव्य जोडी धर्मनीती न्याय सोडी संगतीचे मनुष्य तोडी तो एक मूर्ख श्रीराम घरी असोन सुंदरी जो सदाचा परद्वारी बहुतांचे उच्चिष्ट अंगीकारी तो एक मूर्ख श्रीराम आपुले अर्थ दुसऱ्या पासी आणि दुसऱ्याचे अभिलाषी पर्वत करी हीनासी तो एक मूर्ख श्रीराम अतिताचा अंत पाहे कुग्रामामध्ये राहे सर्व काळ चिंता वाहे तो एक मूर्ख श्रीराम दोघे बोलत असती जेथे तिसरा जाऊन बैसे तेथे दोघी खाजवी दोही हाते तो एक मूर्ख श्रीराम उदकामध्ये सांडी गुरळी पाये पाये कांडोळी सेवा करी हीन कोळी तो एक मूर्ख श्रीराम स्त्री बाळका सलगी देणे पिशाच्या संधीत बैसणे मर्यादे वीण पाळी सुणे तो एक मूर्ख श्रीराम परस्त्रीसी कळह करी मुखी वस्तू निघाते मारी मूर्खाची संगती धरी तो एक मूर्ख श्रीराम कळह पाहात उभा राहे तोडविना कौतुक पाहे खरे असता खोटे साहे तो एक मूर्ख श्रीराम लक्ष्मी आलियावरी जो मागील ओळखी न धरी देवी ब्राह्मणी सत्ता करी तो एक मूर्ख श्रीराम आपले काल होये तवरी बहुसाल नम्रता धरी पुढिलांचे कार्य न करी तो एक मूर्ख श्रीराम अक्षरे गाळून वाची काते घाली पदरीची निघा न करे पुस्तकाची तो एक मूर्ख श्रीराम आपण वाची ना कधी कोणास वाचा वयानेदी बांधून ठेवी बंदी तो एक मूर्ख श्रीराम ऐसी हे मूर्ख लक्षणे श्रवणे चातुर्य बाणे
चित्त दे उनिया शहाणे ऐकती सदा श्रीराम लक्षणे अपार असती परी काही एक येथामती त्यागाच बोलिले श्रोती क्षमा केली पाहिजे श्रीराम उत्तम लक्षणे घ्यावी मूर्ख लक्षणे त्यागावी पुढिले समासी आगवी निरोपिली श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे मूर्ख लक्षण नाम समास पहिला श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक दुसरा समास दुसरा उत्तम लक्षण श्रीराम श्रोता व्हावे सावधान आता सांगतो उत्तम गुण जेणे करिता बाणे खूण सर्वज्ञपणाची श्रीराम वाट पुसिल्या विण जाऊ नये फळ ओळखिल्या विण खाऊ नये पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी श्रीराम अतिवाद करू नये कोटी कपट धरू नये शोधिल्या वीण करू नये कुळहीन कांता श्रीराम विचारे वीण बोलो नये विवंचने वीण चालो नये मर्यादे वीण हालो नये काही एक श्रीराम प्रीती वीण रुसो नये चोरास बोळखी पुसो नये रात्री पंथ क्रमू नये एकाएकी श्रीराम जनी अर्धव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी श्रीराम निंदा द्वेष करू नये असत्संग धरू नये द्रव्यधारा हरू नये बलात्कारे श्रीराम वक्तयास खोडू नये ऐक्यतेसी फोडू नये विद्या अभ्यास सोडू नये काही केल्या श्रीराम तोंडाळासी भांडो नये वाचाळासी तंडो नये संत संग खंडो नये अंतर्यामी श्रीराम अतिक्रोध करू नये जीवलगास खेदू नये मनी वीट मानू नये शिकवणेचा श्रीराम क्षण क्षणा रुसो नये लटिका पुरुषार्थ बोलो नये केल्या वीण सांगो नये आपला पराक्रमू श्रीराम बोलीला बोल विसरो नये प्रसंगी सामर्थ्य चुको नये केल्या वीण निखंदू नये पुढिलासी कदा श्रीराम आळसे सुख मानू नये सहारी मनास आणू नये शोधल्या वीण करू नये कार्य काही श्रीराम सुखा अंग देऊ नये प्रयत्न पुरुषी सांडू नये कष्ट करिता त्रासो नये निरंतर श्रीराम सभेमध्ये लाजो नये बाष्कळपणे बोलो नये पैज होळ घालू नये काही केल्या श्रीराम बहुत चिंता करू नये निसुगपणे राहो नये परस्त्री ते पाहो नये पाप बुद्धी श्रीराम कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखो नये परपीडा करू नये विश्वासघात श्रीराम शौचे वीण असो नये मळीन वस्त्र नेसो नये जाणारास पुसो नये कुठे जातोसी म्हणून श्रीराम व्यापकपण सांडू नये पराधीन होऊ नये आपले ओझे घालू नये कोणी एकासी श्रीराम पत्रे वीण पर्वत करू नये हिनाचे ऋण घेऊ नये गोही वीण जाऊ नये राजद्वारा श्रीराम
लटकी झालू घेऊ नये, सभेस लटके करू नये, आदर नसता बोलू नये, स्वाभाविक श्रीराम. अदखणेपण करू नये, अन्याये वीण गांजू नये, अवनीतीने वर्तो नये, आंगबळे श्रीराम. बहुत अन्न खाऊ नये, बहुत निद्रा करू नये, बहुत दिवस राहू नये, पिसुनाचे ते श्रीराम. आपल्याची गोही देऊ नये, आपली कीर्ती वर्णू नये, आपले आपण हसू नये, गोष्टी सांगोनी श्रीराम. धूम्रपान घेऊ नये, उन्मत्त द्रव्य सेवू नये, बहुचकासी करू नये, मैत्री कला श्रीराम. कामे वीण राहो नये, नीच उत्तर साहो नये, आसुदे अन्न सेवू नये, वडिलांचेही श्रीराम. तोंडी सीवी असो नये, दुसऱ्यास देखोन हासो नये, पुणे अंगी संचारो नये, कुळवंताचे श्रीराम. देखिली वस्तू चोरू नये, बहुत कृपण होऊ नये, जीवलगासी करू नये, कळह कदा श्रीराम. एकाचा घात करू नये, लटकी गोही देऊ नये, अप्रमाण वर्तो नये, कदा काळी श्रीराम. चाडी चोरी धरू नये, परद्वार करू नये, मागे पुणे बोलू नये, कोणी एकाचे श्रीराम. समय यावा चुको नवे, सत्वगुण सांडो नये, वैरियास दंडू नये, शरण आलिया श्रीराम. अल्पधने माजो नये, हरिभक्तीस लाजो नये, मर्यादे वीण चालो नये, पवित्र जनी श्रीराम. मूर्खासी संबंध पडो नये, अंधारी हात घालू नये, दुश्चितपणे विसरो नये, वस्तू आपुली श्रीराम. स्नान संध्या सांडू नये, कुळाचार खंडू नये, अनाचार मांडू नये, चुकुरपणे श्रीराम. हरिकथा सांडू नये, निरूपण तोडू नये, परमार्थास मोडू नये, प्रपंच बळे श्रीराम. देवाचा नवस बुडवू नये, आपला धर्म उडवू नये, भरते भरी भरो नये, विचारे वीण श्रीराम. निष्ठुरपण धरू नये, जीव हत्या करू नये, पाऊस देखून जाऊ नये, अथवा अवकाळी श्रीराम. सभा देखोन गळो नये, समयी उत्तर टळो नये, धिक्कारिता चळो नये, दारिष्ट आपुले श्रीराम. गुरुविरहित असो नये, नीच यातीचा गुरु करू नये, जिने शाश्वत मानू नये, वैभवेसी श्रीराम. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये, असत्याचा श्रीराम. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची श्रीराम. न घेता हे उत्तम गुण, ते मनुष्य अवलक्षण, ऐकतयांचे लक्षण, पुढील समासी श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे उत्तम गुण लक्षण नाम समास दुसरा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक दुसरा समास तिसरा कुविद्या लक्षण श्रीराम. ऐका कुविद्येची लक्षणे अतिहीन कुलक्षणे, त्यागार्थ बोलिली ती श्रवणे, त्याग घडे श्रीराम.
ऐका कुविद्येचा प्राणी जन्मा येऊन केली हानी सांगितलेल येही लक्षणी ओळखावा श्रीराम कुविद्येचा प्राणी असे तो कठीण निरूपणी त्रासे अवगुणाची समृद्धी असे म्हणून या श्रीराम काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ तिरस्कार गर्व ताठा अहंकार द्वेष विषाद विकल्पी श्रीराम आशा ममता तृष्णा कल्पना चिंता अहंता कामना भावना असूया अविद्या ईषणा वासना अतृप्ती लोलंगता श्रीराम इच्छा वांछा चिकित्सा निंदा अनित्य ग्रामणी मस्ती सदा जाणीव अवज्ञा विपत्ती आपदा दुर्वृत्ती दुर्वासना श्रीराम स्पर्धा खटपट आणि चटपट तरे झटपट आणि वटवट सदा खटखट आणि लटपट परम वेता कुविद्या श्रीराम रूप आणि कुलक्षण अशक्त आणि दुर्जन दरिद्री आणि कृपणा अतिशयेसी श्रीराम आळसी आणि खादाड दुर्बळ आणि लाताड तुटका आणि लाबाड अतिशयेसी श्रीराम मूर्ख आणि तपीळ वेडे आणि वाचाळ लटके आणि तोंडाळ अतिशयेसी श्रीराम नेणे आणि नायके नये आणि नसिके नकरी आणि न देखे अभ्यास दृष्टी श्रीराम अज्ञान आणि अविश्वासी छळवादी आणि दोषी अभक्त आणि भक्तासी देखो सकेना श्रीराम पापी आणि निंदक कष्टी आणि घातक दुःखी आणि हिंसक अतिशयेसी श्रीराम हीन आणि कृत्रिमी रोगी आणि कुकर्मी अचंगूल आणि अधर्मी वासनारमे श्रीराम हीन देह आणि ताठा अप्रमाण आणि पाटा बाष्कळ आणि करंटा विवेक सांगे श्रीराम लंडी आणि उन्मत्त निकामी आणि डुल्लत भ्याड आणि बोलत पराक्रमो श्रीराम कनिष्ठ आणि गर्विष्ठ नुपरते आणि नष्ट द्वेषी आणि भ्रष्ट अतिशयेसी श्रीराम अभिमानी आणि निसंगळ गोडगस आणि कळ दंभिक आणि अनर्गळ अतिशयेसी श्रीराम बोकटे आणि विकारी खोटे आणि अनोपकारी अवलक्षण आणि धिक्कारी प्राणिमात्रासी श्रीराम अल्पमती आणि वादक दीनरूप आणि भेदक सूक्ष्म आणि त्रासक कुशब्दे करूनी श्रीराम कठिण वचनी कर्कश वचनी कापट्य वचनी संदेह वचनी दुःख वचनी तीव्र वचनी क्रूर निष्ठुर दुरात्मा श्रीराम न्यून वचनी पैशून्य वचनी अशुभ वचनी अनित्य वचनी द्वेष वचनी अनृत्य वचनी बाष्कळ वचनी धिक्कारू श्रीराम कपटी कुटिळ गाठ्याळ कुरटे कुतर नट्याळ कोपी कुधन टवाळ अतिशयेसी श्रीराम तापीळ तामस अविचार पापी अनर्थी अपस्मार भूत संबंधी संचार आंगी वसे श्रीराम आत्महत्यारा स्त्री हत्यारा गोहत्यारा ब्रह्महत्यारा मातृहत्यारा पितृहत्यारा महापापी पतित श्रीराम उणे कुपात्र कुतर्की मित्रद्रोही विश्वासघातकी कृतघ्न कल्पकी नारकी अतित्यायी जल्पक श्रीराम किंत भांडण झगडा कळहो
अधर्म अनराहाटी शोक संग्रहो साहार वेसनी विग्रहो निग्रह करता श्रीराम द्वार अपेसी भोंगळ चाळक चुंबक लचाळ स्वार्थी अभिलाषी वोढाळ आदत्य जोड आदखणा श्रीराम षटशुंभ कातरू लंड तरमुंड सितरू बंड पाषांड तस्करू अपहार करता श्रीराम धीट सैराट मोकाट साठ चावट वाजट तोट उद्धट लंपट बटवाळ कुबुद्धी श्रीराम मारे करी वरपे करी दरवडे करी खानोरी मैंद बोंदू परद्वारी बुर्रे करी चेटकी श्रीराम निशंक निलाजिरा कळभंट टोणपालंद घट उद्धट धस ठोंबस खटनट जगभांड विकारी श्रीराम अधीर आळिका अनाचारी अंधपंगू खोकले करी थोंटा बधीर दमे करी तरी ताठान संडी श्रीराम विद्याहीन वैभवहीन कुळहीन लक्ष्मीहीन शक्तिहीन सामर्थ्यहीन अदृष्टहीन विकारी श्रीराम बळहीन कळाहीन मुद्राहीन दीक्षाहीन लक्षणहीन लावण्यहीन अंगहीन पिशारा श्रीराम युक्तिहीन बुद्धिहीन आचारहीन विचारहीन क्रियाहीन सत्वहीन विवेकहीन संशयी श्रीराम भक्तिहीन भावहीन ज्ञानहीन वैराग्यहीन शांतिहीन क्षमाहीन सर्वहीन क्षुल्लक श्रीराम समयो नेणे प्रसंग नेणे प्रयत्न नेणे अभ्यास नेणे आर्जव नेणे मैत्री नेणे काहीच नेणे अभागी श्रीराम असो ऐसे नाना विकार कुलक्षणाचे कोठार ऐसा कुविद्येचा नर श्रोती ओळखावा श्रीराम ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे अभिमाने तरे भरणे हे विहित नव्हे श्रीराम इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे विद्या लक्षण नाम समास तिसरा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक दुसरा समास चौथा भक्ती निरूपण श्रीराम नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ त्याही मध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे श्रीराम नरदेही विशेष ब्राह्मण त्याही वरी संध्या स्नान सद्वासना भगवत भजन घडे पूर्व पुण्ये श्रीराम भगवत भक्ती हे उत्तम त्याही वरी सत्समागम काळ सार्थकाची परम लाभ जाणावा श्रीराम प्रेम प्रीतीचा सद्भाव आणि भक्तांचा समुदाव हरिकथा महोत्सव तेने प्रेमातुणावे श्रीराम नरदेही आलिया एक काही करावे सार्थक जेणे पाविजे परलोक परम दुर्लभ तो श्रीराम विधियुक्त ब्रह्म कर्म अथवा दया दान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे श्रीराम अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्ती योग नाही तरी धरणे संग साधू जनाचा श्रीराम नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तिथे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पाप क्षया कारणे श्रीराम
अथवा कीजे परोपकार अथवा ज्ञानाचा विचार निरूपणी सारासार विवेक करणे श्रीराम पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना जेणे हो इजे ज्ञाना अधिकार पात्र श्रीराम काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने काहीतरी एका भजने सार्थक करावे श्रीराम जन्मा आली याचे फळ काही करावे सफळ ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होये श्रीराम नरदेहाचे उचित काही करावे आत्महित यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे श्रीराम हे काही सन धरी जो मनी तो मृत्यप्राय वर्ते जनी जन्माये उनतेने जननी वायाच कष्टविली श्रीराम नाही संध्या नाही स्नान नाही भजन देवतार्चन नाही मंत्र जप ध्यान मानस पूजा श्रीराम नाही भक्ती नाही प्रेम नाही निष्ठा नाही नेम नाही देव नाही धर्म अतीत अभ्यागत श्रीराम नाही सद्बुद्धी नाही गुण नाही कथा नाही श्रवण नाही अध्यात्म निरूपण ऐकिले कदा श्रीराम नाही भल्यांची संगती नाही शुद्ध चित्तवृत्ती नाही कैवल्याची प्राप्ती मिथ्यामध्ये श्रीराम नाही नीती नाही न्याये नाही पुण्याचा उपाये नाही परत्रीची सोये युक्तायुक्त क्रिया श्रीराम नाही विद्या नाही वैभव नाही चातुर्याचा भाव नाही कळा नाही लाघव रम्य सरस्वतीचे श्रीराम शांती नाही क्षमा नाही दीक्षा नाही मैत्री नाही शुभाशुभ काहीच नाही साधनाधिक श्रीराम शुची नाही स्वधर्म नाही आचार नाही विचार नाही आरत्र नाही परत्र नाही मुक्त क्रिया मनाची श्रीराम कर्म नाही उपासना नाही ज्ञान नाही वैराग्य नाही योग नाही धारिष्ठ नाही काहीच न पाहता श्रीराम उपरती नाही त्याग नाही समता नाही लक्षण नाही आदर नाही प्रीती नाही परमेश्वराची श्रीराम परगुणाचा संतोष नाही परोपकारे सुख नाही हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी श्रीराम ऐसे प्रकारीचे पाहता जन ते जीतची प्रेता समान त्यासी न करावे भाषण पवित्र जनी श्रीराम पुण्य सामग्री पुरती तयासीच घडे भगवत भक्ती जे जे जैसे करीती ते पावती तैसेची श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चवथा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक दुसरा समास पाचवा रजोगुण लक्षण श्रीराम मुळी देह त्रिगुणाचा सत्वरज तमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण श्रीराम सत्वगुणे भगवत भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती
तमोगणे अधोगती पावती प्राणी श्रीराम। त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोलजेती सकळ, शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे श्रीराम। शुद्ध सबळाचे लक्षण सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण सबळ तो संसारिक श्रीराम। तया संसारिकांची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निघोनिया श्रीराम। रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता श्रीराम। रजोगुण येता शरीरी वर्तणूक कैसी करी, सावध होऊन चतुरी परिसावे श्रीराम। माझे घर माझा संसार देव कैसा आणिला तोर, ऐसा करी जो निर्धार तो रजोगुण श्रीराम। माता पिता आणि कांता पुत्र सुना आणि दुहिता इतुकियांची वाहे चिंता तो रजोगुण श्रीराम। बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे तो रजोगुण श्रीराम। कैचा धर्म कैचे दान, कैचा जप कैचे ध्यान, विचारीना पाप पुण्य तो रजोगुण श्रीराम। नेणे तीर्थ नेणे व्रत नेणे अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजोगुण श्रीराम। धनधान्याचे संचित मन होये द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व तो रजोगुण श्रीराम। मी तरुण मी सुंदर मी बळाढ्य मी चतुर, मी सकळामध्ये थोर म्हणे तो रजोगुण श्रीराम। माझा देश माझा गाव माझा वाडा माझा टाव, ऐसी मनी धरी हाव तो रजोगुण श्रीराम। दुसऱ्याचे सर्व जावे माझेची बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण श्रीराम। कपट आणि मत्सर कुठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार तो रजोगुण श्रीराम। बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समजता तो रजोगुण श्रीराम। जीवलगांची खंती जेणे काळे वाटे चित्ती, तेणे काळे शीघ्रगती रजोगुण आला श्रीराम। संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल सेवट, मनास आठवे संकट तो रजोगुण श्रीराम। कामागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण श्रीराम। वैभव देखोन दृष्टी आवडी उपजली कोटी, आशा गुणे हिमपुटी करी तो रजोगुण श्रीराम। जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण श्रीराम। विनोदार्थी भरे मन शृंगारिक करी गायन, राग रंग तान मान तो रजोगुण श्रीराम। टवाळी ढवाळी निंदा सांगणे घडे वेवादा, हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण श्रीराम। आळस उठे प्रबळ कर्मणुकेचा नाना खेळ, का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण श्रीराम।
कळावंत बहुरूपी नटावलोकी साक्षपी नाना खेळी दान अर्पी तो रजोगुण श्रीराम उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती ग्रामज्य आठवे चित्ती आवडे नीचाची संगती तो रजोगुण श्रीराम तस्कर विद्या जीवी उठे परन्यून बोलावे वाटे नित्य नेमास मनविटे तो रजोगुण श्रीराम देवा कारणी लाजाळू उदरा लागी कष्टाळू प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण श्रीराम गोड ग्रासी आळकेपण अत्यादरे पिंड पोषण रजोगुणे उपोषण कैले नवसे श्रीराम शृंगारिकते आवडे भक्ती वैराग्य नावडे कळा लागवी पवाडे तो रजोगुण श्रीराम नेणो निया परमात्मा सकळ पदार्थी प्रेमा बलात्कारे घाली जन्मा तो रजोगुण श्रीराम असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्म मरण प्रपंची तो सबळ जाण दारुण दुःख भोगवी श्रीराम आता रजोगुण हा सुटेना संसारिक ही तुटेना प्रपंची गुंतली वासना यास उपाय कोण श्रीराम उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी येथानुशक्ती भजन करावे श्रीराम काया वाचा आणि मने पत्रे पुष्पे फळे जीवने ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे श्रीराम येतानुशक्ती दान पुण्य परी भगवंती अनन्य सुख दुःखे परी चिंतन देवासेच करावे श्रीराम आदि अंती एक देव मध्ये जी लाविली माव म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा श्रीराम ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक श्रीराम त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ श्रीराम ऐसा रजोगुण बोलिला श्रोती मने अनुमानिला आता पुढे परीसिला पाहिजे तमोगुण श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास पाचवा श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम दशक दुसरा समास सहावा तमोगुण लक्षण श्रीराम मागा बोलिला रजोगुण क्रियेसहित लक्षण आता ऐका तमोगुण तोही सांगिजेल श्रीराम संसारी दुःख संबंध प्राप्त होता उठे खेद का अद्भुत आला क्रोध तो तमोगुण श्रीराम शरीरी क्रोध भरता नोळखे माता पिता बंधू बहीण कांता ताडी तो तमोगुण श्रीराम दुसऱ्याचा प्राण घ्यावा आपला आपण स्वये द्यावा विसरवी जीव भावा तो तमोगुण श्रीराम भरले क्रोधाचे काविरे पिशाच्या परी वावरे नाना उपाये नावरे तो तमोगुण श्रीराम आपला आपण शस्त्रपात पराचा करी घात ऐसा समय वर्तत तो तमोगुण श्रीराम
डोळा युद्धाची पाहावे, रण पडिले तेथे जावे, ऐसे घेतले जीवे, तो तमोगुण श्रीराम. अखंड भ्रांती पडे, केला निश्चय बिघडे, अत्यंत निद्रा आवडे, तो तमोगुण श्रीराम. क्षुधा जयाची वाढ, नेणे कडू अथवा गोड, अत्यंत धोका मूढ, तो तमोगुण श्रीराम. प्रीती पात्र गेले मरणे, तया लागी जीव देणे, स्वये आत्महत्या करणे, तो तमोगुण श्रीराम. किडा मुंगी आणि स्वापद, याचा करू आवडे वद, अत्यंत जो कृपामंद, तो तमोगुण श्रीराम. स्त्री हत्या बाळ हत्या, द्रव्यालागी ब्रह्मत्या, करू आवडे गोहत्या, तो तमोगुण श्रीराम. विसाळा चेनी नेटे, विष घ्यावे सेवाटे, पर्वत मनी उठे, तो तमोगुण श्रीराम. अंतरी धरुनी कपट, बळाचे करी तळपट, सदा मस्त सदा उद्धट, तो तमोगुण श्रीराम. कळह व्हावा ऐसे वाटे, जोंबी घ्यावी ऐसे उठे, अंतरी द्वेष प्रगटे, तो तमोगुण श्रीराम. युद्ध देखावे ऐकावे, स्वये युद्धची करावे, मारावे की मरावे, तो तमोगुण श्रीराम. मत्सरे भक्ती मोडावी, देवालये बिघडावी, फळती झाडे तोडावी, तो तमोगुण श्रीराम. सत्कर्मे ते नावडती, नाना दोष ते आवडते, पाप भय नाही चित्ती, तो तमोगुण श्रीराम. ब्रह्मवृत्तीचा उच्छेद, जीव मात्रास देणे खेद, करू आवडे अप्रमाद, तो तमोगुण श्रीराम. अग्न प्रळये शस्त्र प्रळये, भूत प्रळये विष प्रळये, मत्सरे करी जीव क्षये, तो तमोगुण श्रीराम. परपीडेचा संतोष, निष्ठुरपणाचा हव्यास, संसाराचा नये त्रास, तो तमोगुण श्रीराम. भांडण लावून द्यावे, स्वये कौतुक पाहावे, बुद्धी घेतली जीवे, तो तमोगुण श्रीराम. प्राप्त झालिया संपत्ती, जीवास करी यातायाती, कळवळा नये चित्ती, तो तमोगुण श्रीराम. नावडे भक्ती नावडे भाव, नावडे तीर्थ नावडे देव, वेदशास्त्र लगे सर्व, तो तमोगुण श्रीराम. स्नान संध्या नेम नसे, स्वधर्मी भ्रष्टला दिसे, अकर्तव्य करी तसे, तो तमोगुण श्रीराम. ज्येष्ठ बंधू बाप माये, त्यांची वचने नसाहे, शीघ्र कोपी निघो न जाये, तो तमोगुण श्रीराम. उगेची खावे उगेची असावे, स्तब्ध होऊन बैसावे, काहीच स्मरेना स्वभावे, तो तमोगुण श्रीराम. चेटक विद्येचा अभ्यास, शस्त्र विद्येचा अभ्यास, मल्ल विद्या वावी जास, तो तमोगुण श्रीराम. केले गळाचे नवस, राडी मेडीचे सायास, काष्टयंत्र छेदी जिव्वेस, तो तमोगुण श्रीराम. मस्तकी भरे जाळावे, पोते अंग हुरपळावे, स्वये शस्त्र टोचून घ्यावे, तो तमोगुण श्रीराम. देवास शिर वाहावे, काते अंग समर्पावे, पडणी वरून घालून घ्यावे, तो तमोगुण श्रीराम.
निग्रह करून धरणे, काते टांगून घेणे, देवद्वारी जीव देणे, तो तमोगुण श्रीराम. निराहार उपोषण, पंचाग्नी धूम्रपान, आपणास घ्यावे पुरून, तो तमोगुण श्रीराम. सकाम जेका अनुष्ठान, काते वायो निरोधन, अथवा राहावे पडून, तो तमोगुण श्रीराम. नके केश वाढवावे, हस्तचिवर्ते करावे, अथवा वाक्शून्य व्हावे, तो तमोगुण श्रीराम. नाना निग्रहे पिडावे, देह दुःखे सरफळावे, क्रोधे देवास फोडावे, तो तमोगुण श्रीराम. देवाची जो निंदा करी, तो आशाबद्धी अघोरी, जो संत संग न धरी, तो तमोगुण श्रीराम. ऐसा हा तमोगुण, सांगता तो असाधारण, परित्यागात निरूपण, काही एक श्रीराम. ऐसे वर्ते तो तमोगुण, परिहापतनास कारण, मोक्ष प्राप्तीचे लक्षण, नव्हे येणे श्रीराम. केल्या कर्माचे फळ, प्राप्त होईल सकळ, जन्म दुःखाचे मूळ, तुटे नाकी श्रीराम. वावया जन्माचे खंडन, पाहिजे तो सत्वगुण, तेची असे निरूपण, पुढीले समासी श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे, तमोगुण नाम समास 6वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम. दशक दुसरा, समास 7वा, सत्वगुण लक्षण श्रीराम. मागा बोलिला तमोगुण, जो दुःखदायक दारुण, आता ऐका सत्वगुण, परम दुर्लभ श्रीराम. जो भजनाचा आधार, जो योगी यांची थार, जो निरसी संसार, दुःख मूळ जो श्रीराम. जेणे होये उत्तम गती, मार्ग फुटे भगवंती, जेणे पाविजे मुक्ती, सायोज्यता ते श्रीराम. जो भक्तांचा कुंवसा, जो भवार्णवींचा भरवसा, मोक्ष लक्ष्मीची दशा, तो सत्वगुण श्रीराम. जो परमार्थाचे मंडण, जो महंतांचे भूषण, रजतमाचे निर्शन, जयाचेनी श्रीराम. जो परम सुखकारी, जो आनंदाची लहरी, देऊनिया निवारी, जन्म मृत्यू श्रीराम. जो अज्ञानाचा सेवट, जो पुण्याचं मूळ पीठ, जयाचे निसापडे वाट, परलोकाची श्रीराम. ऐसा हा सत्वगुण, देही उमटता आपण, तया क्रियेचे लक्षण, ऐसे असे श्रीराम. ईश्वरी प्रेमा आधिक, प्रपंच संपादने लौकिक, सदा सन्निध विवेक, तो सत्वगुण श्रीराम. संसार दुःख विसरवी, भक्ती मार्ग विमळ दावी, भजन क्रिया उपजवी, तो सत्वगुण श्रीराम. परमार्थाची आवडी, कुठे भावार्थाची गोडी, परोपकारी तातडी, तो सत्वगुण श्रीराम. स्नान संध्या पुण्यशीळ, अभ्यांतरींचा निर्मळ, शरीर वस्त्रे सोज्वळ, तो सत्वगुण श्रीराम. ये जन आणि याजन, आदेन आणि अध्यापन, स्वये करी दान पुण्य,
तो सत्वगुण श्रीराम. निरूपणाची आवडी जया हरिकथेची गोडी, क्रिया पालटे रोकडी तो सत्वगुण श्रीराम. अश्वदाने गजदाने गोदाने भूमिदाने, नाना रत्नांची दाने करी तो सत्वगुण श्रीराम. धनदान वस्त्रदान अन्नदान उदकदान करी ब्राह्मण संतर्पण तो सत्वगुण श्रीराम. कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने, निक्काम तीर्थे उपोषणे तो सत्वगुण श्रीराम. सहस्र भोजने लक्ष भोजने विविध प्रकारींची दाने, निक्काम करी सत्वगुणे कामना रुजो गुण श्रीराम. तीर्थी अर्पी जो अग्रारे, बांधे वापी सरोवरे, बांधे देवालये शिखरे तो सत्वगुण श्रीराम. देवद्वारी पडशाळा पाकिरिया दीपमाळा, वृंदावने पार पिंपळा बांधे तो सत्वगुण श्रीराम. लावी वने उपवने पुष्पवाटिका जीवने, निववी तापस्यांची मने तो सत्वगुण श्रीराम. संध्यामठ आणि भुयेरी पायरिया नदी तीरी, भांडार गृहे देवद्वारी बांधे तो सत्वगुण श्रीराम. नाना देवांची जे स्थाने तेथे नंदा दीप घालणे, वाहे अलंकार भूषणे तो सत्वगुण श्रीराम. जिंगट मृदांग टाळ दमामे नगारे काहळ, नाना वाद्यांचे कल्लोळ सुस्वराधिक श्रीराम. नाना सामग्री सुंदर देवाळई घाली नर, हरिभजनी जो तत्पर तो सत्वगुण श्रीराम. क्षेत्रे आणि सुखासने दिंड्या पताका निशाणे, वाहे चामरे सूर्यापाने तो सत्वगुण श्रीराम. वृंदावने तुळसीवने रंगमाळा समार्जने, ऐसी प्रीती घेतली मने तो सत्वगुण श्रीराम. सुंदरे नाना उपकरणे मंडप चांदवे आसने, देवालयी समर्पणे हा सत्वगुण श्रीराम. देवा कारणे खाद्य नाना प्रकारी नैवेद्य, अपूर्व फळे अर्पी सद्य तो सत्वगुण श्रीराम. ऐसी भक्तीची आवडी नीच दास्यत्वाची गोडी, स्वये देवद्वार धाडी तो सत्वगुण श्रीराम. तिथी पर्व महोत्सव तेथे ज्याचा अंतर्भाव, काया वाचा मने सर्व अर्पी तो सत्वगुण श्रीराम. हरिकथेसी तत्पर गंधे माळा आणि घोषर, घेऊन उभी निरंतर तो सत्वगुण श्रीराम. नर अथवा नारी येता न शक्ती सामग्री, घेऊन उभी देवद्वारी तो सत्वगुण श्रीराम. महत्कृत्य सांडून मागे देवासये लागवेगे, भक्ती निकट आंतरंगे तो सत्वगुण श्रीराम. थोरपण सांडून दुरी नीच कृत्य अंगीकारी, तिष्ठत उभी देवद्वारी तो सत्वगुण श्रीराम. देवा लागी उपोषण वर्जी तांबूल भोजन, नित्य नेम जप ध्यान करी तो सत्वगुण श्रीराम. शब्द कठीण न बोले अति नेमेसी चाले, योगी जेणे तोषविले तो सत्वगुण श्रीराम. सांडुनिया अभिमान निक्काम करी कीर्तन, श्वेद रोमांच स्फुरण तो सत्वगुण श्रीराम.
अंतरी देवाचे ध्यान तेने निडारले नयन पडे देहाचे विस्मरण तो सत्वगुण श्रीराम हरिकथेची अतिप्रीती सर्वथा नये विकृती आदिक प्रेमा आदि अंती तो सत्वगुण श्रीराम मुखी नाम हाती टाळी नाचत बोले ब्रीदावळी घेऊन लावी पाय धुळी तो सत्वगुण श्रीराम देहाभिमान गळे विषयी वैराग्य प्रबळे मिथ्या माया ऐसे कळे तो सत्वगुण श्रीराम काही करावा उपाये संसार गुंतो नकाये उपलवी ऐसे हृदये तो सत्वगुण श्रीराम संसारासी त्रासे मन काही करावे भजन ऐसे मनी उठे ज्ञान तो सत्वगुण श्रीराम असता आपुले आश्रमी अत्यादरे नित्य नेमी सदा प्रीती लागे रामी तो सत्वगुण श्रीराम सकळांचा आला वीट परमार्थी जो निकट आघाती उपजे दारिष्ट तो सत्वगुण श्रीराम सर्व काळ उदासीन नाना भोगी विटे मन आठवे भगवत भजन तो सत्वगुण श्रीराम पदार्थीन बैसे चित्त मनी आठवे भगवंत ऐसा दृढ भावार्थ तो सत्वगुण श्रीराम लोक बोलती विकारी तरी आदिक प्रेमादरी निश्चय बाणे अंतरी तो सत्वगुण श्रीराम अंतरी स्फूर्ती स्फुरे स्वस्वरूपी तर्क बरे नष्ट संदेहे निवारे तो सत्वगुण श्रीराम शरीर लावावे कारणी साक्षे पौटे अंतःकरणी सत्वगुणाची करणी ऐसी असे श्रीराम शांती क्षमा आणि दया निश्चय उपजे जया सत्वगुण जाणावा तया अंतरी आला श्रीराम आले अतित अभ्यागत जाऊ नेदी जो भुकिस्त व्यथान शक्ती दान देत तो सत्वगुण श्रीराम तडिता पडी दैन्यवाने आले आश्रमाचे निगुणे तया लागी स्थळ देणे तो सत्वगुण श्रीराम आश्रमी अन्नाची आपदा परी विमुख नभे कदा शक्ती नसार दे सर्वदा तो सत्वगुण श्रीराम जेणे जिंकली रसना तृप्त जयाची वासना जयासना ही कामना तो सत्वगुण श्रीराम होणार तैसे होत जात प्रपंची झाला अगात डळमळी ना ज्याचे चित्त तो सत्वगुण श्रीराम एका भगवंता कारणे सर्व सुख सोडिले जेणे केले देहाचे सांडणे तो सत्वगुण श्रीराम विषयी धावे वासना परी तो कदा डळमळीना ज्याचे दारिष्ट चळेना तो सत्वगुण श्रीराम देव आपदेने पीडला क्षुदे तृषेने ओसावला तरी निश्चयो राहिला तो सत्वगुण श्रीराम श्रवण आणि मनन निजध्यासे समाधान शुद्ध झाले आत्मज्ञान तो सत्वगुण श्रीराम जयास अहंकार नसे नैराशता विदसे जयापासी कृपा वसे तो सत्वगुण श्रीराम सकळासी नम्र बोले मर्यादा धरून चाले सर्वजन तोषविले तो सत्वगुण श्रीराम सकळ जनासी आर्दव नाही विरोधास टाव परोपकारी वेची जीव तो सत्वगुण श्रीराम आप कार्याहून जीवी
परकार्या सिद्धी करावी, मरोन कीर्ती उरवावी, तो सत्वगुण श्रीराम. पराव्यासे दोषगुण दृष्टीस देखे आपण, समुद्रा ऐसी साठवण, तो सत्वगुण श्रीराम. नीच उत्तर साहाणे प्रत्योत्तर न देणे, आला क्रोध सावरणे, तो सत्वगुण श्रीराम. अन्याये वीण गांजिती, नाना परी पीडा करीती, तितुकेही साठवी चित्ती, तो सत्वगुण श्रीराम. शरीरे घीस साहाणे, दुर्जनासी मिळो न जाणे, निंदकास उपकार करणे, हा सत्वगुण श्रीराम. मन भरतीकडे धावे, ते विवेके आवरावे, इंद्रिये दमन करावे, तो सत्वगुण श्रीराम. सत्क्रिया आचरावी, असत्क्रिया त्यागावी, वाट भक्तीची धरावी, तो सत्वगुण श्रीराम. जया आवडे प्रातः स्नान, आवडे पुराण श्रवण, नाना मंत्री देवतार्चन, करी तो सत्वगुण श्रीराम. पर्वकाळी अतिसादर, वसंत पूजेस तत्पर, जयंत्यांची प्रीती तोर, तो सत्वगुण श्रीराम. विदेशी मेले मरणे, तयास संस्कार देणे, अथवा सादर होणे, तो सत्वगुण श्रीराम. कोणी एकास मारी, तयास जाऊ न वारी, जीव बंधन मुक्त करी, तो सत्वगुण श्रीराम. लिंगे लाखोली अभिशेष, नामस्मरणी विश्वास, देवदर्शनी अवकाश, तो सत्वगुण श्रीराम. संत देखोनी धावे, परम सुख हेलावे, नमस्कारी सर्व भावे, तो सत्वगुण श्रीराम. संत कृपा होय जयास, तेने उद्धरिला वंश, तो ईश्वराचा अंश, सत्वगुणे श्रीराम. सन्मार्ग दाखवी जना, जो लावी हरिभजना, ज्ञान शिकवी अज्ञाना, तो सत्वगुण श्रीराम. आवडे पुण्य संस्कार, प्रदक्षिणा नमस्कार, जया राहे पाठांतर, तो सत्वगुण श्रीराम. भक्तीचा हव्यास भारी, ग्रंथ सामग्री जो करी, धातू मूर्ती नाना परी, तुझी तो सत्वगुण श्रीराम. जळफळीत उपकरणे, माळा गबाळी आसने, पवित्रे सोज्वळे वसने, तो सत्वगुण श्रीराम. परपीडेचे वाहे दुःख, परसंतोषाचे सुख, वैराग्य देखो हरीख, मानी तो सत्वगुण श्रीराम. परभूषणे भूषण, परदूषणे दूषण, परदुःखे सिने जाण, तो सत्वगुण श्रीराम. आता असो हे बौद्ध, देवी धर्मी ज्याचे चित्त, भजे कामना रहित, तो सत्वगुण श्रीराम. ऐसा हा सत्वगुण सात्विक, संसार सागरी तारक, येणे उपजे विवेक, ज्ञान मार्गाचा श्रीराम. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणे ज्ञान प्राप्ती, सत्वगुणे सायोज्य मुक्ती, पाविजेते श्रीराम. ऐसी सत्वगुणाची स्थिती, स्वल्प बोलिले येतामती, सावध होऊन श्रोती, पुढे अवधान द्यावे श्रीराम. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे, सत्वगुण नाम समास 7वा श्रीराम. श्रीराम समर्थ श्रीराम.
दशक दुसरा, समास आठवा. सद्विद्या निरूपण. श्रीराम. ऐका सद्विद्येची लक्षणे, परमशुद्ध सुलक्षणे. विचार घेता बळेची बाणे, सद्विद्या अंगी श्रीराम. सद्विद्येचा जो पुरुष, तो उत्तम लक्षणी विशेष. त्याचे गुण ऐकता संतोष, परम वाटे श्रीराम. भाविक सात्विक प्रेमळ, शांती क्षमा दयाशीळ. लीन तत्पर केवळ, अमृत वचनी श्रीराम. परम सुंदर आणि चतुर, परम सबळ आणि धीर. परम संपन्न आणि उदार, अतिशयेसी श्रीराम. परम ज्ञाता आणि भक्त, महापंडित आणि विरक्त. महातपस्वी आणि शांत, अतिशयेसी श्रीराम. वक्ता आणि नैराशता, सर्वज्ञ आणि सादरता. श्रेष्ठ आणि नम्रता, सर्वत्रासी श्रीराम. राजा आणि धार्मिक, शूर आणि विवेक. तारुण्य आणि नेमक, अतिशयेसी श्रीराम. मृदाचारी कुळाचारी, युक्ताहारी निर्विकारी. धन्वंतरी परोपकारी, पद्महस्ती श्रीराम. कार्यकर्ता निराभिमानी, गायक आणि वैष्णवजनी. वैभव आणि भगवत भजनी, अत्यादरे श्रीराम. तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन. मंत्री आणि सगुण, नीतिवंत श्रीराम. साधू पवित्र पुण्यशील, अंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ. कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ, निर्लोभ अनुतापी श्रीराम. गोडी आवडी परमार्थ प्रीती, सन्मार्ग सत्क्रिया धारण धृती. श्रुती स्मृती लीळा युक्ती, स्तुती मती परीक्षा श्रीराम. दक्ष धूर्त योग्य तार्किक, सत्य साहित्य नेमक भेदक. कुशळ चपळ चमत्कारिक, नाना प्रकारे श्रीराम. आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयोग प्रसंग जाणे. कार्याकारण चिन्हे जाणे, विचक्षण बोलिका श्रीराम. सावध साक्षेपी साधक, आगम निगम शोधक. ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक श्रीराम. पुरश्चरणी तीर्थवासी, दृढव्रती काया क्लेशी. उपासक निग्रहासी, करू जाणे श्रीराम. सत्यवचनी शुभवचनी, कोमळ वचनी एकवचनी. निश्चय वचनी सौख्यवचनी, सर्व काळ श्रीराम. वासना तृप्त सखोल योगी, भव्य सुप्रसन्न वीतरागी. सौम्य सात्विक शुद्ध मार्गी, निक्कपट निर्वेसनी श्रीराम. सुगळ संगीत गुणग्राही, अनापेक्षी लोकसंग्रही. अर्धव सख्य सर्वही, प्राणिमात्रासी श्रीराम. द्रव्यसूची दारासूची, न्यायसूची अंतरसूची. प्रवृत्ती सूची निवृत्ती सूची, सर्वसूची निसंगपणे श्रीराम. मित्रपणे परहितकारी, वाग्माधुर्य परशोकहारी. सामर्थ्यपणे वेत्रधारी, पुरुषार्थे जगमित्र श्रीराम. संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोन श्रोता. कथा निरूपणी शब्दार्था, जाऊस नेदी श्रीराम. वेवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी. दुराशारहित अक्रोधी, निर्दोष निर्मत्सरी श्रीराम. विमळ ज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक. सिद्ध असोनी साधक, साधन रक्षी श्रीराम.
सुख रूप संतोष रूप आनंद रूप हास्य रूप ऐक्य रूप आत्मरूप सर्वत्रासी श्रीराम। भाग्यवंत जयवंत रूपवंत गुणवंत आचारवंत क्रियावंत विचारवंत स्थिती श्रीराम। यशवंत कीर्तिवंत शक्तिवंत सामर्थ्यवंत वीर्यवंत वर्धवंत सत्यवंत सुकृती श्रीराम। विद्यावंत कळावंत लक्ष्मीवंत लक्षणवंत कुळवंत शुचिस्मंत बळवंत दयाळू श्रीराम। युक्तिवंत गुणवंत वरिष्ठ बुद्धिवंत बहुधारिष्ट दीक्षावंत सदा संतुष्ट निस्पृह वीतरागी श्रीराम। असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले श्रीराम। रूप लावण्य अभ्यासिता नये सहज गुणास नचले उपाये काहीतरी धरावी सोये आगंतुक गुणाची श्रीराम। ऐसे हे सद्विद्या बरवी सर्वत्रापासी असावी परी विरक्त पुरुषे अभ्यासावी अगत्य रूप श्रीराम। इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक दुसरा समास 9वा विरक्त लक्षण श्रीराम। ऐका विरक्तांची लक्षणे विरक्ते असावे कोण्या गुणे जेणे अंगी सामर्थ्ये बाणे योगियाचे श्रीराम। जेणे सदकीर्ती वाढे जेणे सार्थकता घडे जेणे करिता महिमा चढे विरक्तासी श्रीराम। जेणे परमार्थ फावे जेणे आनंद हेलावे जेणे विरक्ती दुणावे विवेके सहित श्रीराम। जेणे सुख उसंबळे जेणे सद्विद्या ओळे जेणे भाग्यश्री प्रबळे मोक्षे सहित श्रीराम। मनोरथ पूर्ण होती सकळ कामना पुरती मुखी राहे सरस्वती मधुर बोलावया श्रीराम। हे लक्षणे श्रवण कीजे आणि सदृढ जीवी धरीजे तरी मग विख्यात होईजे भूमंडळी श्रीराम। विरक्ते विवेके असावे विरक्ते अध्यात्म वाढवावे विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी श्रीराम। विरक्ते राखावे साधन विरक्ते लावावे भजन विरक्ते विशेष ब्रह्मज्ञान प्रगटवावे श्रीराम। विरक्ते भक्ती वाढवावी विरक्ते शांती दाखवावी विरक्ते यत्ने करावी विरक्ती आपुली श्रीराम। विरक्ते सदक्रिया प्रतिष्ठावी विरक्ते निवृत्ती विस्तारावी विरक्ते नैराशता धरावी सदृढ जीवेसी श्रीराम। विरक्ते धर्म स्थापना करावी विरक्ते नीती अवलंबावी विरक्ते क्षमा सांभाळावी अत्यादरेसी श्रीराम। विरक्ते परमार्थ उजळावा विरक्ते विचार शोधावा विरक्ते संनिध ठेवावा सन्मार्ग सत्वगुण श्रीराम। विरक्ते भाविके सांभाळावी विरक्ते प्रेमळ निभवावी विरक्ते सावळी नुपेक्षावी शरणागते श्रीराम। विरक्ते आसावे परमदक्ष विरक्ते असावे अंतरसाक्ष विरक्ते ओढावा कैपक्ष
परमार्थाचा श्रीराम. विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा, विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ श्रीराम. विरक्ते विमळ ज्ञान बोलावे, विरक्ते वैराग्य स्थवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान श्रीराम. पर्वे करावी अचाटे, चालवावी भक्तांची थाटे, नाना वैभवे कसाटे, उपासना मार्ग श्रीराम. हरिकीर्तने करावी, निरूपणे माजवावी, भक्ती मार्गे लाजवावी, निंदक दुर्जने श्रीराम. बहुतास करावे परोपकार, भलेपणाचा जीर्णोद्धार, पुण्य मार्गाचा विस्तार, बळेची करावा श्रीराम. स्नान संध्या जप ध्यान, तीर्थयात्रा भगवत भजन, नित्य नेम पवित्रपण, अंतर शुद्ध असावे श्रीराम. दृढ निश्चयो धरावा, संसार सुखाचा करावा, विश्वजन उद्धरावा, संसर्ग मात्रे श्रीराम. विरक्ते असावे धीर, विरक्ते असावे उदार, विरक्ते असावे तत्पर, निरूपण विषयी श्रीराम. विरक्ते सावध असावे, विरक्ते शुद्ध मार्गे जावे, विरक्ते जिजोन उरवावे, सत्कीर्तीसी श्रीराम. विरक्ते विरक्त धुंडावे, विरक्ते साधू ओळखावे, विरक्ते मित्र करावे, संत योगी सज्जन श्रीराम. विरक्ते करावी पुरश्चरणे, विरक्ते फिरावी तीर्थाटणे, विरक्ते करावी नाना स्थाने, परम रमणीय श्रीराम. विरक्ते उपाधी करावी आणि उदास वृत्ती न संडावी, दुराशा जडो नेदावी, कोण एक विषयी श्रीराम. विरक्ते असावे अंतर्निष्ठ, विरक्ते नसावे क्रियाभष्ट, विरक्ते न व्हावे कनिष्ठ, पराधीनपणे श्रीराम. विरक्ते समय जाणावा, विरक्ते प्रसंग ओळखावा, विरक्त चतुर असावा, सर्व प्रकारे श्रीराम. विरक्ते एक देशी नसावे, विरक्ते सर्व अभ्यासावे, विरक्ते अवघे जाणावे, ज्याचे त्या परी श्रीराम. हरिकथा निरूपण, सगुण भजन ब्रह्मज्ञान, पिंडज्ञान तत्वज्ञान, सर्व जाणावे श्रीराम. कर्म मार्ग उपासना मार्ग, ज्ञान मार्ग सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग निवृत्ती मार्ग, सकळ जाणावे श्रीराम. प्रेमळ स्थिती उदास स्थिती, योग स्थिती ध्यान स्थिती, विदेह स्थिती सहज स्थिती, सकळ जाणावे श्रीराम. ध्वनी लक्ष मुद्रा आसने, मंत्र यंत्र विधी विधाने, नाना मतांचे देखणे, पाहोन सांडावे श्रीराम. विरक्ते असावे जगमित्र, विरक्ते असावे स्वतंत्र, विरक्ते असावे विचित्र, बहुगुणी श्रीराम. विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त, अलिप्तपणे श्रीराम. विरक्ते शास्त्रे धांडोळावी, विरक्ते मते विभांडावी, विरक्ते मुमुक्षे लावावी, शुद्ध मार्गे श्रीराम. विरक्ते शुद्ध मार्ग सांगावा, विरक्ते संशय छेदावा, विरक्ते आपला म्हणावा, विश्वजन श्रीराम. विरक्ते निंदक वंदावे, विरक्ते साधक बोधावे, विरक्ते बद्ध चेववावे, मुमुक्ष निरूपणे श्रीराम. विरक्ते उत्तम गुण घ्यावे, विरक्ते अवगुण त्यागावे, नाना अपाय भंगावे, विवेक बळे श्रीराम. ऐसी हे उत्तम लक्षणे, ऐकावी एकाग्र मने,
याचा अव्यय न करणे विरक्त पुरुषे श्रीराम इतुके बोलिले स्वभावे त्यात मानेल तितुके घ्यावे श्रोती उदासन करावे बहु बोलिले म्हणून श्रीराम परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे भाष्कळता तेने त्यास पडत मूर्खता येवो पाहे श्रीराम त्या पडत मूर्खाचे लक्षण पुढिले समासी निरूपण बोलिले असे सावधान होऊन ऐका श्रीराम इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास नववा श्रीराम। श्रीराम समर्थ श्रीराम। दशक दुसरा समास 10वा पडत मूर्ख लक्षण श्रीराम। मागा सांगितली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्यवाने आता ऐका शहाणे असोनी मूर्ख श्रीराम। तया नाव पडत मूर्ख श्रोतीन मनावे दुःख अवगुण त्यागिता सुख प्राप्त होये श्रीराम। बहुश्रुत आणि वित्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरी तो एक परत मूर्ख श्रीराम। मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडत मूर्ख श्रीराम। आपले न ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे प्राणी मात्राचे पाहेवणे तो एक पडत मूर्ख श्रीराम। शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे जयाचे निशब्दे मन मोडे तो एक पडत मूर्ख श्रीराम। रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिळ अंतःकरणी वैभव देखो न वाखाणी तो एक पडत मूर्ख श्रीराम। समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडत मूर्ख श्रीराम। लक्षणे ऐकोन मानी विट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडत मूर्ख श्रीराम। जाणपणे बरी बरे आला क्रोध नावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पडत मूर्ख श्रीराम। वक्ता अधिकारे विण वक्तृत्वास करी सीण वचन जयाचे कठीण तो एक पडत मूर्ख श्रीराम। श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि गुणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडत मूर्ख श्रीराम। दोष ठेवी पुढिलासी तेची स्वये आपणापासी ऐसे कळे ना जयासी तो एक पडत मूर्ख श्रीराम। अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निवहू नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम। हस्त बांधिजे पूर्ण तंते लोभे मृत्य भमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडत मूर्ख श्रीराम। स्त्रियांचा संग धरी स्त्रियांशी निरूपण करी निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख श्रीराम। जेणे उणीवये अंगासी तेची दृढ धरी मानसी देह बुद्धी जयापासी तो एक पडत मूर्ख श्रीराम। सांडुनिया श्रीपती जो करी नरस्तुती कादृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी तो एक पडत मूर्ख श्रीराम। वर्णी स्त्रियांचे अवेव नाना नाटके हावभाव देवा विसरे जो मानव
तो एक पडत मूर्ख श्रीराम. भरोन वैभवाचे बरी जीव मात्रास तुच्छ करी. पाषांड मत थावरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. व्युत्पन्न आणि वीतरागी ब्रह्मज्ञानी महायोगी. भविष्य सांगो लागे जगी तो एक पडत मूर्ख श्रीराम. श्रवण होता अभ्यांतरी गुणदोषाची चालना करी. परभूषणे मत्सरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन. क्रिये वीण ब्रह्मज्ञान बोले तो एक पडत मूर्ख श्रीराम. नमनी तीर्थ नमनी क्षेत्र नमनी वेद नमनी शास्त्र. पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पडत मूर्ख श्रीराम. आदर देखुनी मनधरी कीर्ती विण स्तुती करी. सवेची निंदी अनादरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक. बोले एक करी एक तो एक पडत मूर्ख श्रीराम. प्रपंच विषयी सादर परमासी ज्याचा अनादर. जानपणे घे आधार तो एक पडत मूर्ख श्रीराम. येथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन. ज्याचे जिने पराधेन तो एक पडत मूर्ख श्रीराम. सोंग संपाधी वरी वरी करू नये तेची करी. मार्ग चुकोन भरे भरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. रात्रंदिवस करी श्रवण नसंडी आपले अवगुण. स्वहित आपले आपण नेणे तो एक पडत मूर्ख श्रीराम. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले. क्षुद्रे लक्षुनी बोले तो एक पडत मूर्ख श्रीराम. शिष्य झाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी. पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. होत असता श्रवण देहास आले उणेपण. क्रोधे करी चिनचिन तो एक पडत मूर्ख श्रीराम. भरोन वैभवाचे बरी सद्गुरूची उपेक्षा करी. गुरु परंपरा चोरी तो एक पडत मूर्ख श्रीराम. ज्ञान बोलो न करी स्वार्थ कृपणा ऐसा साची अर्थ. अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडत मूर्ख श्रीराम. वर्तल्या वीण शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी. पराधेन गोसावी तो एक पडत मूर्ख श्रीराम. भक्ती मार्ग अवघा मोडे आपणामध्ये उपंढर पडे. ऐसिया कर्मी पवाडे तो एक पडत मूर्ख श्रीराम. प्रपंच गेला हातीचा लेश नाही परमार्थाचा. द्वेषी देवा ब्राह्मणाचा तो एक पडत मूर्ख श्रीराम. त्यागावया अवगुण बोलिले पडत मूर्खाचे लक्षण. विचक्षणेंनी गुणपूर्ण क्षमा केली पाहिजे श्रीराम. परम मूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख. या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही श्रीराम. तेची पुढे निरूपण जन्म दुःखाचे लक्षण. गर्भवासा दारुण पुढे निरोपिला श्रीराम. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे. पडत मूर्ख लक्षण नाम समास 10वा श्रीराम.